पाटी आणल्यात का बोकड बोकड आणले ते आणि या ठिकाणी 2 मेंढ्या आणल्या ते. किती आणले ते सगळी बकरी? 15 बकरे. 15 बकरी आणले ते. आणि आता कसं देणार तुम्ही? एक बकरी देणार 14, 13.5. 14, 13.5 हजारांनी एक बकरं देणार. सगळं नर आहेत ना? तर मित्रांनो 14, 13.5 हजारांनी एक बकरं देणार. सगळं नर आणले ते. मामा अकलूजवरनं आले ते. आपले शारडा घेऊन आले ते. म्हणजे तुम्हाला जर पाळाई शारडा लागत असल्या तर या ठिकाणावरनं एकदम जातीवंत शारडा देतात. हे आत्ताची येले पाठरू पाटे मित्रांनो. किती दिवसाची आहे दादा पाठ? काल संध्याकाळी येलेली. पाजणे आणल्यात आहे ना? तर कसं देणार आता एक पाजणं तुम्ही? हा 5,000ला जोडी मित्रांनो. 2 करडं आणल्या ते. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आपण आलोय आठवडे बाजारासाठी. आपलं भाऊ आणि मी आलोय. एक मेंढी आपली ती जरा चालत नाही त्यामुळं तिला घेऊन आलोय बाजाराला. आणि म्हणलं बाजाराला आलोय तर तुम्हाला सुद्धा इकडचं बाजारातलं यातलं वातावरण, नवीन बकरी बिकरी सगळं वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. आणि आजचं आपलं आठवडे बाजाराचं संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे. चला तर मग. मित्रांनो या ठिकाणी हो का सगळे बकरी आले ते. भरपूर लोक आले ते. भरपूर बाजार म्हणजे एकदम जबरदस्त भरलाय. आपलं भाऊ या ठिकाणी थांबले ते. आणि हीच मेंढी आणली आपण. हे मामा आले ते. यांची शेरडी. असा भरपूर मोठा बाजार, जबरदस्त बाजार भरलाय मित्रांनो. बाबा कुठून आलाय? फलटण वरून आल्यात बाबा. काय आणले? शेळी आणली का? केवढ्याला देणारी शेळी? 20ला. तर मित्रांनो मामा 20,000ला शेळीची किंमत सांगताना 20,000 सांगतात ते. मामांची शेरडी बघा. ही शेरडी भरपूर मोठी अशी शेरडी 20,000ला देणार म्हणते ते मामा फलटणचं आहे. दादा कुठून आलाय? राशन वरून आले ते दादा मित्रांनो बाजाराला. तर ही शेरडी आणली ना? शिर्डी केवढ्याला द्यायची शेरडी? 15ला. तर मामा राशन वरून आले ते पार मित्रांनो. आणि त्यांनी काही शेरडी आणली. तिची किंमत सांगते ते 15,000ला. कुठून आलाय तुम्ही? बार्शी करीत मित्रांनो. आणि किती शेळ्या आणल्यात तुम्ही? 200 शेरडा एकायला. हा एकायला 200 शेरडा आणल्या ते. किती शेरडा विकल्या त्यातनं? 75 विकल्या ते. अजून त्यांच्या शेरडा आहे असं म्हणते ते मामा. तर मित्रांनो बाजार भरपूर जबरदस्त भरलेला आहे या ठिकाणी. म्हणजे भरपूर पब्लिक आले. या साईडला शेरडा आहे. शेरडा आठवडे बाजार. आपली मेंढी आणली हो का. अशी भरपूर बकरी आल्या ते. मामा कुठले आहे तुम्ही? फलटण. किती आणले ते? 25 म्हणजे बकरी करड 25 आणल्या ते मामांनी. मामा फलटणचे आहेत मित्रांनो. तर चला मित्रांनो आज आपण बाजारातलं संपूर्ण वातावरण दाखवणार आहे तुम्हाला इकडचं. भरपूर मोठा बाजार असतो मित्रांनो आपला हा. वड्याला सगळी शेरडच होती मित्रांनो. आता आपण आलोय बकऱ्यांच्या बाजारात. आणि इथं विजापुरी मेंढ्या भरपूर असतात. बालिंग बिलिंग हे संपूर्ण दाखवणार आहे तुम्हाला. बालिंग बिलिंग आपण. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं नाही मी हा आठवडे बाजार कुठला आहे. तर मित्रांनो हा आपला आठवडे बाजार लोणंदचा आहे. आणि लोणंदच्याच बाजारात आलोय आपण. कुठले तुम्ही? गाव कोणतं तुमचं? गाव बारामतीचं आहेत का? किती बकरी आणल्या ते? 7-8-10 बकरी आणल्या ते. बारामतीचं आहेत हे आपलं मामा. तर त्यांची मेंढर आहे मित्रांनो सगळी. बाजार भरपूर जबरदस्त भरला इथे. तर मित्रांनो बाजार तर भरपूर जबरदस्त भरलाय. पण हा बाजार ज्या ह्याला प्रसिद्ध आहे तो म्हणजे इजापुरी बालिंग. म्हणजे भरपूर काही लोक इजापुरी म्हणतात, काही लोक मांडगाळ मेंढी म्हणतात. असं म्हणजे भरपूर नाव आहे त्याला. तर आपण आता त्या ठिकाणावरती चाललोय ज्या ठिकाणी आपले इजापुरी बालिंग बिलिंग असतात. तर असा बाजार जबरदस्त भरलाय आपला.
तर मित्रांनो इथं बघा आता दुसरे इथं म्हणजे असं भरपूर बालिंग आणल्यात. हे आता आपलं विकायला या साईडला मोठं मोठं बालिंग असतात. इजापुरी बालिंग बिलिंग भरपूर आणि अशी कोकरी मेंढ्या बिंड्या भरपूर लोक येतात या ठिकाणी. मित्रांनो भरपूर पब्लिक येतं आपल्या बाजाराला. लोणंदचा बाजार एकदम जबरदस्त भरतो आणि इथं वेगळं वेगळं असं टप्प आहेत. त्या पलीकडच्या शेडमध्ये त्या साईडला मोठं मोठं बालिंग असतात बेनूसाठी आणि इकडं आपले असे विकायला कोकरी विक्री व्यापारी लोक येतात, कोकरी विक्री घेतात या ठिकाणी. कुठून आलाय तुम्ही? हा सासवडवरनं मामा आल्या ते. तर त्यांनी हो का हा बोकड आणलाय मित्रांनो. हा खूप बोकड मोठा आहे. तर याची काय जाते या बोकडाची? हा बोर. तर कसा देणार आता याला तुम्ही? आपल्याला हे बोकड आपण कठीण मार्केटने घेत नाही. हा आता मार्केट बोरचं 2,000 रुपये किलो आहे. 2,000 रुपये किलोनी. तर मित्रांनो हा बोकड पहा. आणि किती किलो असेल तरी हा? सरासरी 100 किलो आहे. 100 किलो आहे मित्रांनो. यांचं म्हणणे आहे की हा बोकड 100 किलो आहे. तर तुम्ही बोकड पहा मित्रांनो. भरपूर मोठा असा बोकड आहे आणि ह्याची उंची कमी असते पण याला वजन भरपूर असतं. तर मित्रांनो हो का या साईडला असे म्हणजे भरपूर लोक बकरी आणतात. अशी दावणच्या दावणच असते त्यांची जाग्यावर. तर या ठिकाणी पहा किती मोठी दावण आहे यांनी बांधलेली. तर आपण आता ह्यांच्या मालकांना बघू. एवढ्या अख्खी दावण आहे आणि अशी एकदम बकरी आणतात भरपूर या ठिकाणी. यांना म्हणजे कसं की आपले असं एक एक विकत नाही आपल्यासारखं. आमचं कसं पाळीव गिऱ्हाईक आलं की आम्ही एक एक देतो, तसे हे देत नाही. या ठिकाणी पहा इजापुरी बालिंग म्हणजे ते मांडग्याळ मेंढी बिंडी म्हणतात ना. तर त्या बालिंगांच्या ठिकाणी आलो. या शेडमध्ये खास करून हे बालिंग असतात मित्रांनो. तर पहा हा आपला इजापुरी बालिंग आहे. बालिंगा पहा कसला जबरदस्त आहे का नाही. तर असं यांची किंमत बी तशी जसा बालिंगा असतो तशीच त्याची किंमत सुद्धा असते. तसंच मित्रांनो हा आपला दुसरा बालिंग आहे इकडं दुसऱ्या साईडला बांधलेला. तर यांचं मालक आपल्याला इथं दिसत नाही. तर आपण मालकांना किंमत बिंमत सुद्धा विचारली असते बालिंगांची. तर आता हे मामा मित्रांनो हे मामा नात्या पुत्याहून आले ते. तर या मामांनी हो का हे बकरं आणले विकायला. असं त्यांनी हे आपलं नात्या पुत्याचा मामा आहे त्यांचं हे बकरं आणले. तर ह्या शेडमध्ये खास इजापुरी बालिंगा असतात. इजापुरी मांडग्याळ जातीचं मेंढा असतात या ठिकाणी विकायला. आणि खास करून यांचं म्हणजे बेनूसाठी भरपूर लोक बेनूसाठीच खरेदी करतात या ठिकाणावरून. तर मित्रांनो मामा कुठून आलाय तुम्ही? वडूजवरनं आले ते मामा. आणि हा बालिंगा विकाय आणलाय ना बेनूसाठी. तर हा बघा हा या मामांचा बालिंगा आहे. वडूजवरनं आले ते बेनूसाठी यांनी खास करून हा बालिंगा आणलाय. तर काय किंमत सांगितली तुम्ही यांची? किंमत सांगितली 90,000. 90,000. तर मित्रांनो मामांना हा मेंढा बघून घ्या तुम्ही. एकदम जबरदस्त मेंढा आहे आणि याची किंमत मामा सांगतानाच 90,000 सांगते ते. तर या शेडमध्ये खास इजापुरी बालिंगांच्या किमती असतात आणि याच ठिकाणी घेऊन म्हणजे असं बेनूसाठी ह्याच्यासाठी हे असं म्हणजे कोणाला बी नाही देत. खास करून ज्यांच्याकडे बकरी आहेत आणि खास त्यांना बकऱ्यांसाठी बेनू लागते त्याच्यासाठीच बालिंगा असतात. तर हे मामा बेनूसाठी हा बालिंगा घेऊन आले ते. वडूजवरून आले ते मित्रांनो. भैया कुठनं आलाय तुम्ही? अकलूजवरनं. तर किती मेंढ्या आणले ते असलं मेंढ? 6 मेंढा आणल्या ते. तर हे पहा भैया अकलूजवरनं आलाय पार मित्रांनो. तर हे पहा इजापुरी मेंढा आणल्या ते भैयानी. तर 6 पैकी किती विकलं? नाही विकलं का? तर असं म्हणजे तू एकटाच आलाय का तुझ्या बरं दुसरे बी आले ते? दुसरे बी आले ते. तर भैयाने 2 मेंढ धरले ते या ठिकाणी मित्रांनो. अकलूजवरनं आलेला भैया या आपला. तर इथं त्यांनी सुद्धा आणल्या ते 2 मेंढ काय. तर मित्रांनो हा सुद्धा बालिंगा बघा एकदम जबरदस्त आणि देखणा बालिंगा आहे. तर हा सुद्धा इथं आणलाय विकायला. पण हे एकदम कवळ मित्रांनो. आता हे दिसतं आणि असं दिसतं की आपल्याला असं वाटतं हे 4-5 वर्षाचं आहे पण ह्याचं मित्रांनो म्हणजे वय तर 1 ते 1.5 वर्षाचं असतं. असं म्हणजे 1-1.5 वर्षाचाच बालिंगा भरपूर मोठा. कारण का ह्याची जातच वेगळी असते. इजापुरी जातीचा बकरा असल्यामुळं असा विषय असतो याचा.
ठिकाणी बघा यांच्या अख्ख्या मेंढ्या काळ्या असणार आणि बालिंग सुद्धा काळच असणार, त्यामुळं ही सगळी अख्खी काळी बकरी आहेत. कलरच त्यांचा अख्खा काळा आहे. तर भरपूर असे म्हणजे आपल्यात एवढे काही नसतात, पण ह्यांचं सगळे बघा जेवढी बी त्यांनी काय आणल्या ते सगळी काळी काळीच बकरी आहेत का नाही. तर मित्रांनो बघा बाजारातलं वातावरण आपल्या भरपूर जबरदस्त आणि भरपूर इथं बाजाराला भरपूर लोक येतात. आता आम्हाला म्हणतात बाजाराला तसं. तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतोय असं म्हणजे इकडं बाजारात किती मेंढ्या असतात, कसले मेंढ्या असतात ते संपूर्ण वातावरण. तर दादा नमस्कार, कुठनं आलाय तुम्ही? हा शिरवळ सुरवडीवरनं दादा आल्यात आहे. तर ही करड पाजने आणल्यात आहे ना, तर कसं देणार आता एक पाजनं तुम्ही? हा 5,000ला जोडी मित्रांनो. 2 करड आणल्यात आहे आणि यांनी का नरमादी आहे का दोन्ही? हा नरमादी आहे. तर या मामांनी आपले पाजने आणले ते 2 करड, तर आता ते पाजायसाठी विकणार आहेत. मित्रांनो तुम्हाला जर पाळायला शेरडा लागत असल्या तर या ठिकाणी यांनी बघा पाळायला गाभण शेरडा यालेल्या शेरडा आणले ते या दादांनी. तर ह्या सगळ्या शेरडा आपल्या अशा म्हणजे पाळायसाठी असतात. पहा शेरडा पहा एकदम जातीवंत शेरडा आहेत मित्रांनो. आपले शेरडा घेऊन आले ते म्हणजे तुम्हाला जर पाळाय शेरडा लागत असल्या तर या ठिकाणावरनं एकदम जातीवंत शेरडा देतात. ही हे पहा आत्ताची येले पाठरू पाठ आहे मित्रांनो. किती दिवसाची आहे दादा पाठ? काल संध्याकाळी येलेली आहे. तर म्हणजे ही किती वर्षाची झाली? पहिला रुपाटे पहिल्या शेताला खाली. हा पहिल्याची आता पहिल्या रोचे पाठरू पाठ बी बघा एकदम कसली जबरदस्त पाठ आहे. तिला 1 करोड झाले. एकच करोड झाले ना? पहिल्या रुपाटे एकच होते. हा एकच करोड झाले मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा यांनी अशा भरपूर शेरडा आणले ते सगळ्या शेरडा गाभण आहेत मित्रांनो यांच्या. बघा या एकदम जातीवंत शेरडा आहेत एकदम मोठ्या मोठ्या. आणि या साईडला यातल्या काही याले असतील त्यांची पिल्ल त्या साईडला बांधले ते यांनी. हे मालक आहेत या शेरडांचं. मामा नमस्कार, कुठलं आहे तुम्ही? गाव कोणतं तुमचं? मूर्ती मोडव्याचं मामा आहेत मित्रांनो. हे बघा मूर्ती मोडव्यानं आले ते आणि यांनी आपली मेंढी आणली विकायला या ठिकाणी. ही या मामांची मेंढी मूर्ती मोडव्याचे आहेत मामा. नमस्कार, कुठलं गाव आपलं? गाव कोणतं गाव? वडगाववरनं मावशी आले ते मित्रांनो. मावशींनी सुद्धा आपली बकरी आणली तर या मावशींनी वडगावचे आहेत. तर हो का या अशा त्यांची करडं आणल्या ते ही 2-4 पाठी बोकडं पाठी आणल्यात का बोकडं बोकडं आणले ते. आणि या ठिकाणी 2 मेंढ्या आणल्या ते 2 मेंढ्या आणि आपली 1 शिर्डी बाकीचे बोकडं आणले ते विकायला या ठिकाणी. या ठिकाणी पहा अशी म्हणजे ना दावणची दावणच असते एकाच मालकाची ही सगळी कोकरे असतात. तर यांनी बघा एकदम आपली खंडी 1.5 खंडी कोकरे आणले ते विकायला या ठिकाणी. तरी पहा कोकरी असे एकदम असे भरपूर लोक असं 1-2 नाही आणि एकदम आपली अशी एकदमच काय काढतात आणि एकदमच घेऊन येतात बाजारात. आणि बघा प्युअर इजापुरी कोकरी असतात मित्रांनो. ही मांडग्या इजापुरी कोकरी आपली लोणंदच्या बाजारात घेऊन आले ते दादा या ठिकाणी. अख्खी इजापुरी आहेत बघा प्युअर. किती दिवसाची असते ती? किती दिवसाची आहेत मामा? म्हणजे असं किती महिन्याची झाले? 4-5 महिन्याचीच कोकरी आहेत मित्रांनो. बघा किती मोठी मोठी एकदम इजापुरी जातीची. अशी बकरी लवकर मोठी होत्यात पटापटा म्हणजे त्यांना वाढ असते वाढ जास्त. तर कुठनं आलाय तुम्ही? गाव कोणतं आपलं? अकलूजवरनं आलाय. तर किती आणले ते सगळी बकरी? 15 बकरे. 15 बकरी आणले ते. आणि आता कसं देणार तुम्ही? 1 बकरी देणार 14-13. 14-13 हजारांनी 1 बकरं देणार. सगळं नर आहेत ना? तर मित्रांनो 14-13 हजारांनी 1 बकरं देणार. सगळं नर आणले ते. मामा अकलूजवरनं आले ते. अकलूजवरनं बकरी घेऊन आल्यात आपल्या लोणंदच्या बाजाराला. पहा मित्रांनो सगळ्या मेंढ्या काय आणल्या ते मेंढ्या. तर अशा मेंढ्या बी आणतात लोक एकदम बाजारात. असं घरी गिरायक नाही आलं की मग आपलं बाजारात खपतात एकदम. आठवडे बाजार असतो सगळे लोक आलेले असतात आणि या ठिकाणी बाजारात भरपूर लोकांचा फायदा होतो. असे लिंबू सरबत बिरबत
मित्रांनो या साईडला स्पेशल शेरडांचा बाजार, म्हणजे तिकडं जशी आपली बकऱ्यांची दावणच्या दावण होती तशी या ठिकाणी आपली शेरडांची दावणच्या दावण ठोकलेली आहे यांनी. आणि अख्खे म्हणजे असे आपली करडं बिरडं असे दावणच्या दावण एकदम खंडी, 1.5 खंडी, 2 खंडी अशी शेरडं घेऊन येतात आणि भरपूर मोठी अशी करडं बिरडं असतात. तर हे बघून घ्या करडं कसली आहेत. अख्खी करडं शेरडा म्हणजे ना पलीकडच्या साईडला सगळी बकरी होती, म्हणजे अशी कुखरी बालिंग बिलिंग. आणि या साईडला आपले बोकडं शेरडं बिरडं, म्हणजे या ठिकाणी बी असं असतं. शेरडांचा एका साईडला बाजार, बकऱ्यांचा एका साईडला, मांडगेळ मेंढ्यांचा यांचा एका साईडला बाजार, असा विषय असतो. या ठिकाणी आपल्या पाळायसाठी शेरडा पहा यांनी आणल्या ते, म्हणजे अशा आपल्या सगळे शेरडांची दावणी यांची. आणि हे आपल्या अशा म्हणजे गाभण येलेल्या काही शेरडा ज्यांना पाळायला लागते त्यांना पाळायला असं, म्हणजे ह्याच्यात जसे शेरडा असतील तसे विकतात. तर या शेरडांचं मालक हे आपलं दादा आहे. दादा कुठलं आहे तुम्ही? हा हा जळगाववरनं. किती शेरडा आणलेत तुम्ही? जळगाववरनं आले ते मामा आणि यांनी 30 शेरडा आणले ते मित्रांनो पार जळगाववरून. तर यांच्या शेरडा बघा कसल्या आहेत, एकदम अशा जबरदस्त शेरडा आहेत, मोठ्या मोठ्या सगळ्या शेळ्या मोठ्या मोठ्याच आहेत बाबा. ठिकाणी बघा ही सगळी पाजणी करडं कोकरी आणले ते यांनी, म्हणजे आपली पाजणी द्यायला एकदम असे आपले वाघरच ठोकले. तर या मामांची तुमचीच आहेत का पाजणी? कुठनं आला तुम्ही? गाव राशनवरनं आले ते मित्रांनो हे मामा, आणि राशनवरनं यांनी सगळी आपली पाजणी आणले ते. तर पहा या अख्खी अशी पाजणी, म्हणजे ज्यांच्याकडं दूध पाणी आहे आपली पिल्लं बिल्लं नाही मग ते दूध पाजायला अशी घेऊन जातात पाजणी आपली. तर मित्रांनो बाजारामध्ये आपण थांबलो होतो जरा, तिथं शूटिंग बिटिंग घेतली बाजारातली, आणि आता आपण आलेलो आहे बाजारातनं बाहेर. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.